चला तर आम्ही आलो न पत्रिका वाटायला हो. आता आम्ही सध्या विंधनमध्ये आलो तर युले आम्हाला चर उतर करायला लागला. विंधनला पत्रिका दिली तर मिरच्या बघा कशा लोकाई मस्त वालत टाकल्या. आम्ही पण टेरेसवर मिरच्या टाकल्या ना. मग इथं धुतुमला आलो होतो. धुतुमला ना बंगला 101 आहेत लईच भारी सगळं. त्या बारक्या बहिणीशी इथे आलो. मग तिने लगेच जेवा बिवाला केला आम्हाला दुपारचे. मग जेवलो बिवलो आणि तिशी मग निघलो आम्ही. तर ह्यो बघा आमचा बाबू लगेच आमच्या बरोबरच लागलेला ग बाई. त्याला यावाचा होता बघा कसा टांगला यावासाठी. त्याला लय हाऊस होती व आमच्यावर यावाची. नाही इथं ना आम्हाला रांजणगावला जायचं होतं तेव्हा आम्ही चुकलो जराशा. तर टाकले आम्ही वर्षी ते पुलावशी गाडी तर बरोबर पोचलो. मग इथं बेलपाड्यानं आंबा बघा किती होतं. राज झाडावा आंबा होतं हो. मग पोचलो संध्याकाळी आम्ही पारगावला. तर पारगावला काकीसनी पत्रिका बघा कशा पिशवी बिशवी तिला भेटलीच नाही हातानं. नुसत्या पत्रिका बघा कशा हाताने जेवून हिंडताय. जशी काय गावानच हिंडताय ते. मग इथेशी मस्त पारगावला आम्ही काजू बदाम आणून झोर घेतला. नाही आई घेतला चहा पिवायला. तर मी बोललो मी काजू बदामच खाते. मग इकडं आलो भंगर पाडला. तर आज कुत्री भुकत होती भीती वाटत होती व पत्रिका घेऊन जावाला. पत्रिका वाटो बिटून झाल्या तर मिरच्या टाकलेल्या वालत. लगेच आलो तो सामान सुमन एकेजवळ केला. अहो अहो सामान दिलता. मिरच्या तर नुसत्या धुलीन भरलेल्या होत्या. मग मिरच्या बिरच्या मोरून झाल्या तर या माम्यासना काही ठिकूच नाही. रातच्या 10 वाजता आल्या त्या भांडी घासायला. काय करशील सगळी ताई बोलतं भांडी बिंडी घासून घेऊया. मग त्याही घेतल्या भांडी बिंडी घासायला. मी बोललो आता मी दमून आलोय मी तुमच्या नांदी लागण आहे. तर त्या बोलतं तुम्ही जाऊन गप बसा बोलता आम्ही करू सगळा काय. भांड्या कुंड्यांचा बहुतेक काम सगळा त्याच करताना मना काही बघायला